ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ने शिक्षकों की लंबित मांगों को लेकर 9 जुलाई को राज्यव्यापी स्कूल बंद आंदोलन का आह्वान किया है। परिषद का कहना है कि सरकार द्वारा लंबे समय से लंबित मुद्दों पर निर्णय नहीं लिए जाने से शिक्षकों में असंतोष बढ़ रहा है। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद के अनुसार शिक्षकों की विभिन्न लंबित एवं न्याय संगत मांगों के समाधान के लिए 9 जुलाई को पूरे राज्य में स्कूल बंद आंदोलन आयोजित किया जाएगा। परिषद का कहना है कि शिक्षा क्षेत्र से जुड़े कई महत्वपूर्ण मामलों पर समय रहते निर्णय नहीं होने के कारण शिक्षकों को लगातार कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है, जिसका असर शिक्षा व्यवस्था पर भी पड़ रहा है। परिषद ने अपनी प्रमुख मांगों में शिक्षकों की लंबित मांगों का शीघ्र निराकरण, टीडीएस से जुड़े जटिल नियमों में राहत, शिक्षकों को गैर शैक्षणिक कार्यों विशेषकर बीएलओ की जिम्मेदारियों से मुक्त करना तथा पदोन्नति प्रक्रिया में कथित विसंगतियों और अन्याय को समाप्त करने की मांग उठाई है। शिक्षक परिषद का कहना है कि सेवा संबंधी समस्याओं और प्रशासनिक नीतियों की ओर सरकार का ध्यान आकर्षित करने के उद्देश्य से शिक्षक समन्वय संगठनों के सहयोग से ये राज्यव्यापी आंदोलन आयोजित किया जा रहा है। परिषद ने सभी शिक्षकों से आंदोलन में सक्रिय भागीदारी की अपील करते हुए कहा कि ये संघर्ष केवल शिक्षकों की मांगों का नहीं बल्कि शिक्षा व्यवस्था को मजबूत बनाने और शिक्षक सम्मान की रक्षा का भी प्रश्न है। संगठन ने उम्मीद जताई कि सरकार उनकी मांगों पर सकारात्मक निर्णय लेकर उचित समाधान निकालेगी। शिक्षक समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने उद्या बुधवार दिनांक 9 रोजी राज्यव्यापी एक दिवस शाळा बंद आंदोलन पुकारले। प्रामुख्याने मातृभाषेतील शाळा बंद पाडण्याचं गेली 9-10 वर्षाचं जे शासनाचं धोरण आहे, या धोरणाच्या विरुद्ध या ठिकाणी आंदोलन पुकारले। प्रामुख्याने आता 10 वर्षानंतर येणारी जी जनगणना आहे, SIR आणि बीएलओची कामं एकाच शिक्षकाला दिल्यामुळे गेली अनेक महिन्यापासून प्रत्यक्ष शिक्षक शाळेत नाही आणि संच निर्धारणामध्ये पदं कमी झाल्यामुळे व भरती बंद असल्यामुळे शिक्षकांची संख्या कमी झालेली आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रामुख्याने शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे आता पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की खरंच गुणवत्तेचं शिक्षण या ठिकाणी मिळतं किंवा नाही। प्रामुख्याने शिक्षक संघटनेची ही मागणीच आहे की आम्हाला शिकू द्या, आम्हाला शिक्षणाचं पवित्र कार्य या ठिकाणी करू द्या। जाणीवपूर्वक अशैक्षणिक कामे ज्याची गणना केली तर अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांना दिली जातात आणि निरनिराळ्या राष्ट्रसंत असेल किंवा राष्ट्रीय व्यक्ती असेल यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या याचे उपक्रम शासनामार्फत दिले जातात। प्रत्यक्षात शाळा 200 दिवस चालते, परंतु यातले 70 ते 80 दिवस या उपक्रमाची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांना आपला त्या ठिकाणी वेळ वाया घालावा लागतो। त्याचबरोबर टीईटी सारखे खरं तर महाराष्ट्र शासनाने स्वतःचा कायदा करून या ठिकाणी 13 फेब्रुवारी 2013 पासून या ठिकाणी या राज्यामध्ये टीईटी पात्र शिक्षकांना या एंट्री इन सर्व्हिस ही दिली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 2010 पूर्वीच्या सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली आहे। आज 13-14 वर्ष नोकरी करणाऱ्या आणि सेवेत असणाऱ्या माणसांना या ठिकाणी टीईटी सारखी परीक्षा द्यावी लागते आणि त्याचेही पेपर फुटतात। त्यामुळे आता पदोन्नतीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। जुन्या पेन्शनचा लढा गेली 2005 पासून हे लढवला जातो आणि शिक्षकी पेशामध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्तीनंतरचा खरा जो महत्त्वाचा आधार असतो ती जो पेन्शन आणि ही पेन्शन हक्काची आमची पेन्शन सुद्धा कायद्यात बदल न करता हक्काची पेन्शन सुद्धा शासनाने या ठिकाणी काढून घेतलेली आणि पदोन्नतीच्या बाबतीत जे संभ्रमावस्थेचे शासन निर्णय प्रामुख्याने या शासनाने JRच्या माध्यमातून काढलेले, त्यामुळे अनेक शिक्षकांच्या पदोन्नतीचे प्रश्न निर्माण झालेले। या व अशा अनेक कारणासाठी उद्याचा शाळा बंदचं आंदोलन राज्याचा अध्यक्ष म्हणून मी वेणनाथ कडू आपणा सर्वांस आवाहन करतो। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं मी आता जे शासनाने शिक्षकांना बीएलओ आणि SIRचं काम लावलेलं आहे, हे अशैक्षणिक काम तातडीने थांबवणं गरजेचं आहे। आपण पाहतोय की शिक्षण हक्क जो कायदा आहे आपला, त्या कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिक्षक शाळेमध्ये उपलब्ध होणं गरजेचं आहे, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये आज अशी अवस्था झालेली आहे की शिक्षकच शाळाबाह्य झालेले आहेत। मग मुलांनी कोणाकडून शिकायचं? मी या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण
या विषयावरती तोडगा काढावा आणि राज्यातील शाळांमध्ये शिक्षक कसे उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा. कारण निवडणूक आयोगाचं हे जे काम आहे हे पूर्णवेळ काम आहे आणि शिक्षकांना पूर्णवेळ शाळा सोडून हे काम SIRचं करावं लागत आहे. आपण पाहतोय की आताच मेच्या सुट्टीमध्ये माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी जनगणनेचं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. प्रचंड राज्यामध्ये उष्णता असताना सुद्धा हे अतिशय जोखमीचं काम शिक्षकांनी केलेलं आहे. परंतु आता शाळा सुरू झाल्या, नुकत्याच शाळा सुरू झाल्या आणि लगेच त्यांना निवडणुकीच्या परत कामाला जुंपलेलं आहे. तर माझी विनंती आहे या माध्यमातून की शिक्षक हे विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पावलं उचलावीत. पुणे से सी न्यूज संवाददाता प्रमोद काकड़े की रिपोर्ट। शिक्षकों का कहना है कि ये आंदोलन केवल उनकी सेवा संबंधी मांगों तक सीमित नहीं है, बल्कि शिक्षा व्यवस्था को अधिक प्रभावी और शिक्षक हितों के अनुरूप बनाने की पहल भी है। आप सभी की नजर राज्य सरकार के अगले कदम पर है। ये देखना महत्वपूर्ण होगा कि सरकार शिक्षकों की मांगों पर क्या फैसला लेती है और प्रस्तावित आंदोलन से पहले कोई समाधान निकलता है या नहीं। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।